नमस्कार. 1995 साली शरद जोशींनी एक लेख लिहिलेला आहे, गोवंश हत्याबंदी नव्हे गोपाल हत्या. तो लेख वाचला की शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या लक्षात येईल की गोवंश हत्याबंदी नव्हे गोपाल हत्या असं शरद जोशी का म्हणाले होते. सुरुवातीच्या काळात देश स्वातंत्र्य झाला तेव्हा गो हत्याबंदीचा कायदा होता, पण काही सरकारांमध्ये बदल झाल्यावर त्यांनी त्या कायद्यात बदल केला आणि गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू केला. गोवंश हत्याबंदीचा कायदा केला, सगळ्यांना खूप चांगलं वाटलं की सगळ्यांचं गायीवर खूप प्रेम आहे. शेतकऱ्याचं पण गायीवर खूप प्रेम असतं. त्याच्या शेतात एक पशुधन म्हणून गायीचा कायम उपयोग केला जातो. आपल्या शेताच्या कडेला जे कुंपण असतं त्याला जरी गाय बांधून ठेवली तरी ती गवत खाती, कमी पावसात जगती आणि आपल्या लेकरा बाळांना दूध देते, म्हणून भारतातला शेतकरी कायम गायीला माताच मानतो. पण गायीला झालेले जनावरं आता शेतीचं आकारमान कमी झाल्यामुळं बैलांचा तसा उपयोग नाही आणि बैल जोपर्यंत अवताला चालतो तोपर्यंत तो काम करू शकतो. नंतर गाय पण सांभाळायची आणि तिला झालेले भाकड जनावरं पण सांभाळायचे. हे खरं तर शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं आहे. एक बैल सांभाळायचा म्हणलं आणि एक गाय सांभाळायची म्हणलं तर दोन्ही जनावरांना दिवसभरात 400 रुपयाचा चारा लागतो. बरं, नुसतं 400 रुपयाचा चारा खाऊ घालून जमतं का? त्या गायी मागं आणि त्या बैला मागं, जे त्या गायीला झालेलं वासरू, त्या दोन्ही मागं 800 रुपयाचा चाऱ्याचा खर्च एका शेतकऱ्याला परवडतो का? याचा विचार पण करायला हवा ना. कारण की आज पावसाचं प्रमाण कमी झालं, शेतीचं आकारमान कमी झालं, शेतीचं उत्पन्न कमी झालं. पहिले तरी कसं शेतीवरच सगळं अवलंबून होतं. जर आता एका घरातली एक स्त्री दिवसभर जनावरांना पाणी पाजायला 3-4 वेळा जनावरांना पाणी पाजावं लागतं. जनावरांना पाणी पाजणे, त्यांना चारा खाऊ घालणे, म्हणजे एकीकडे त्यांना 800 रुपयाचा चारा खाऊ घालायचा आणि एकीकडं दिवसभर ती महिला त्या जनावरांमध्ये अडकून राहती. बरं, ते भाकड झाले तर त्यांना विकायचं नाही. विकायचं जर असेल तर ते तुमच्याच गायीच्या पोटी जन्माला आले का याचा पुरावा द्यावा लागतो. भारतात अशी परिस्थिती आहे की जर एखाद्या मातेला एखादं मूल जन्माला आलं आणि त्याची नोंद सरकारी दवाखान्यात केलेली जर असली तर तिच्या मुलाला शाळेत घालायच्या वेळेस नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीत दाखला घ्यायला गेल्यावर त्या पोराचा दाखला मिळत नाही. इकडं गाय जन्माला आली, शेतकऱ्यांनी त्या गायीचं बछडं सांभाळावं, ती व्यालेली गाय सांभाळावी, तिच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्न सांभाळावा की त्या गायीला हे बाळ झालं याचा पुरावा सरकारला सादर करावा. एकीकडून यांनी म्हणायचं नाही गायीला आम्ही माता मानतो. तुम्ही गायीला माता मानता, तुमचं गायीवर प्रेम आहे, पण जर गाय दूध देत नसेल आणि तिला झालेले भाकड जनावरं पण आम्ही सांभाळायचे, तर मग सरकारला जर इतकं वाटत असेल की गाय आमची माता आहे, बैल आमचा भाऊ आहे, तर त्यांनी या सगळ्याची काहीतरी जबाबदारी घ्यावी ना. म्हणजे एकीकडे शेतकऱ्याला घरात लेकरा बाळांना खायला अन्नधान्य नसतं, त्यांनी जनावरं पाळायचे. ते जनावरं कधी जन्माला आले त्याचा पुरावा सरकारला द्यायचा, तेव्हा त्यांनी ते बाजारात विकायचं. बाजारात विकत घेणाऱ्यांनी पण पुरावा द्यायचा, विकणाऱ्यांनी पुरावा द्यायचा. म्हणजे आम्ही काय काय गोष्टीची तसदी सहन करायची की फक्त शेतकरी मारायचे धंदे सरकारने सुरू केले. एकीकडे म्हणायचं नाही सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि त्याला भाकड जनावरं सांभाळता येत नाही, त्याच्या लेकरा बाळांना पोसता येत नाही, म्हणून तो एकीकडे आत्महत्या करतो. म्हणजे तुम्हाला एका ठिकाणी पशुपालनाचा जास्ती अट्टहास आहे. म्हणजे तुम्हाला माणसाची किंमत नाही पण तुम्हाला जनावरांची किंमत आहे. जनावरं पाळावे का विकावे हे स्वातंत्र्य शेतकऱ्याला आहे. त्याच्या घरची जर गाय असेल आणि तिला जर एखादा गोरा झाला असेल, तो बैल म्हणून त्याला वापरायचा नसेल शेतीत, तर तो विकायचा अधिकार पण शेतकऱ्याला असला पाहिजे. कारण की पशुधन त्याचं आहे, शेती त्याची आहे. त्याच्या शेतातलं गवत खाऊन, त्याच्या घरचं पाणी पिऊन आणि त्याच्या माय माऊलीनी तिचे कष्ट करून ते जनावरं सांभाळलेले असतात, तर ते विकण्याचा अधिकार पण त्याला असला पाहिजे. त्याच्यात सरकारने हस्तक्षेप करायची गरजच नाही. बरं, जे हस्तक्षेप करतात ते शहरात राहतात, त्यांच्या लेकरांना चांगलं दूध मिळावं, मिलावटी दूध भेटू नये, पण त्या दुधाचा भाव किती मिळतो, ती गाय सांभाळायसाठी खर्च किती येतो, हे कधी जाऊन तिचा शेणगोठा करणाऱ्या माय माऊलीला कधी विचारलं का? बाई, तू तुझ्या लेकरांना बादली धुवून पाणी पाजती आणि चांगलं दूध शहरातल्या लोकांना खाऊ घालती, त्याला किती पैसे मिळतात याचा विचार करण्याची बी गरज आहे.